आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले। मुंबईतल्या बलाड पियरच्या राष्ट्रवादी ऑफिसबाहेर लावलेले बॅरिकेड्स तोडून त्यांनी ईडी कार्यालयाकडे घुसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली, त्यानंतर कार्यकर्ते मागे हटले। रोहित पवारांची ईडी चौकशी होत असताना मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली, बॅनरबाजी केली। यामध्ये एका बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। या छोट्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चित्र आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री मोदींचे पाय दाबत असल्याचं दाखवण्यात आलं। राष्ट्रवादी पक्ष कार्यालयासमोर आसूड ओढत कार्यकर्त्यांनी ईडीचा निषेध केला। डोक्यात टोपी आणि पोशाखाच्या वेशामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं नागपूरमधल्या नरखेड तालुक्यातल्या सावरगावला स्वतंत्र विदर्भ अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। राज्याच्या मागणीकरता आंदोलन झालं। माजी आमदार तसंच जय विदर्भ पार्टीचे अध्यक्ष वामनराव चटप यांनी नेतृत्वात हे आंदोलन केलं, तर काटोल जिल्हा तात्काळ निर्माण करा यासाठी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। लोककलावंतांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। गेल्या 5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कलावंतांच्या प्रस्तावावर निर्णय घ्यावा, वृद्ध कलावंतांना सरसकट किमान 5,000 रुपये मानधन द्यावं अशी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। अकोल्यामध्ये कोळी महादेव समाजानं ढोल बजाव आंदोलन केलं। समाजाला कोळी महादेव जमातीचं जात प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आणि मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। नागपूरमधल्या